नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला अगदी छान असे पोहे करून दाखवणार आहे, वेगळ्या पद्धतीचे थोडेसे. हे बघा, हे आपण एक वाटी पोहे घेतलेले आहेत आणि हे गाळणीत टाकून आणि असे असे बघा, याच्यातली जी घाण आहे ती अशी काढून घेणार आहोत. आणि आपण हे छान असे नळाखाली स्वच्छ धुवून घेणार आहोत. तर हे पोहे आहे, त्याची घाण काढून घेतलेली आहे. तर आपण एका बाजूला इकडे साहित्य घेतले आहे पोहे करण्यासाठी. एक कांदा घेतला आहे, एक बटाटा घेतला आहे, मिरच्या 2 घेतलेल्या आहे, लिंबू घेतला आहे, वाटाणे घेतलेले आहे, कोथिंबीर, शेंगदाणे आणि अजून काही आपण जे जिरं, मोहरी ते तुम्हाला मी टाकताना सांगणारच आहे. तर आपण अगदी स्वादिष्ट असे पोहे तयार करणार आहोत. अगदी सोपी रेसिपी आहे आणि झटकन होणारी. आणि आपण आज त्याच्यात बटाटा, वाटाणे हे नवीन हे छान असं टाकणार आहोत आणि अगदी स्वादिष्ट लागणार आहे. तर पूर्ण रेसिपी बघा पोहे. तर आपण सगळ्यात आधी हे शेंगदाणे परतून घेणार आहोत. असे छान गुलाबी याच्यावर आपण हे शेंगदाणे असे परतून घेत आहोत. असे कुरकुरीत असे छान असे परतून घेणार आहोत. आणि आपण ह्या पोह्यांमध्ये ते शेंगदाणे असे काढून घेणार आहोत. बघा, तर आपण पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण इथे बटाटे टाकणार आहोत आणि बटाटे छान असे शिजवून घेणार आहोत. हे जे बटाटे आहेत हे आपण याच्यात असे छान शिजवून घेणार आहोत. आपले बटाटे असे छान असे झाले. आता आपण याच्यात वाटाणे टाकणार आहोत. आणि वाटाणे टाकल्यानंतर ते उडतात, त्याच्यामुळे आपण इथे छान 5-1 मिनटं ते झाकून ठेवलेले आहेत. आणि गॅस मंद आचेवर आपण हे वाटाणे हे शिजवत आहोत. आपण आता झाकण काढून घेतलेलं आहे आणि इथं कांदा टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे मिरची टाकणार आहोत. त्याच्यानंतर आपण इथे जिरं टाकणार आहोत, मोहरी,
हळद टाकलेली आहे आणि आपण इथे लिंबू पिळून घेणार आहोत. आपण इथे गूळ पावडर टाकलेली आहे. आपण आता पोहे परतून घेणार आहोत. अगदी 2-3 आपण असं थोडंसं हाताने पाणी शिंपडून घेतलेलं आहे आणि 5 मिनटं आपण इथे झाकून ठेवलेलं आहे. बघा, छान असे आपले पोहे तयार झालेले आहेत. तर आपण त्याच्यानंतर आपण इथे थोडी कोथिंबीर टाकणार आहोत अशी गार्निशसाठी. आणि स्वादिष्ट असे पोहे तयार झाले आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली जरूर मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. छान असे स्वादिष्ट झटकन होणारे पोहे, आंबट गोड असे. बघा, छान असे स्वादिष्ट पोहे झालेले आहेत.